कोकणातून ही बातमी आहे। रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्या कार्यालयात राजकीय नाट्य बघायला मिळालंय। इथे शिवसेना पक्षाचे बॅनर हटवण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर काढलेत। त्यानंतर थोड्या वेळात हे बॅनर पुन्हा देखील लावण्यात आलेले आहेत। तर आपण बघू शकतोय रत्नागिरी कार्यालय या ठिकाणचे हे बॅनर काढण्यात आलेले होते, जे की आता पुन्हा एकदा लावण्यात आलेले आहेत। तर माझं कार्यालय असल्यानं माझे बॅनर हटवले, किरण सामंत यांनी असं सांगितलेलं आहे। तर आपण बघतोय काही वेळापूर्वी आम्ही बातचीत देखील किरण सामंत यांच्यासोबत केलेली होती आणि यावेळेस काही वेळापूर्वी फोनवरून संवाद साधला असता त्यांनी काय म्हटलं तेही बघूयात। काही कार्यकर्ता बॅनर हटवणार नाही, ते स्वतः म्हणून बॅनर काढले आहे। ते उदय सामंतचं ऑफिस नसून माझं ऑफिस आहे। त्या ठिकाणी पूर्वी उदय सामंत बसायचा, ते ऑफिस मी आता उदय सामंतला बंद करण्यास लावून मी त्या ऑफिसमध्ये शिफ्ट झालो। की उदय सामंतचं ऑफिस दुसरीकडे शिफ्ट झालं आहे, त्या ठिकाणी माझं ऑफिस मी शिफ्ट करून माझेच फोटो लागणार। माझ्या ऑफिससमोर इतर कोणाचे कसे फोटो लागू शकतील? परी मिळाली नाही याचं जरूर दुःख झालं मला। याचा अर्थ नाराज आहे असा होत नाही। मी प्रचारामध्ये सक्रिय आहे आणि मी नारायणराव राणे साहेबांना निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहे। रत्नागिरी जिल्हा संपर्क कार्यालयातून उदय सामंत यांचा बॅनर जो आहे तो हटवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नवीन बॅनर लावण्यात आला। आपण उभे आहोत ते रत्नागिरीच्या जुनं जे शिवसेनेचं संपर्क कार्यालय होतं, या ठिकाणी उदय सामंत यांचा बॅनर होता आणि हा बॅनर हटवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आता नवीन बॅनर लावण्याचं काम